नमस्कार प्रेक्षकांनो, आई सप्तशृंगी कुणाची वाट पाहत आहे? बाहेरची माणसं जाऊ लागली की आईचा चेहरा रडका का होतो? एका गावामध्ये एक महिला राहत होती. तिच्याकडे कशाचीच कमी नव्हती. घरामध्ये धन धान्य वैभव सारं काही होतं, पण ती मात्र दुःखी होती. कारण लग्नाला बरीच वर्ष झाली तरी देखील तिच्या घरी पाळणा हलला नव्हता. तिच्या घरचा सालदार गडी तिला एकदा म्हणाला, ताई, तू नाशिकच्या सप्तशृंगीला जा आणि तिला एकदा तुझं घराणं मांड. त्याचं म्हणणं ऐकून ती एकदा मातेच्या दर्शनाला गेली. आईच्या पायावरती नतमस्तक झाली आणि ती सप्तशृंगी आईला म्हणाली, तू सर्वांच्या नवसाला पावतेस, सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करतेस. आता माझ्या हाकेलाही तू उभी राहा. मला मूल बाळ नाहीये. मी तुला नवस करते की जेव्हा मला बाळ होईल तेव्हा मी तुझी सुपारी पण आणणार नाही, पण त्यावेळेस मी बैलगाडी घेऊन बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईल आणि अशीच कड्यावरनं बैलगाडी उतरून खाली नेईल. त्यावेळी गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता. भक्त भाविक श्रद्धेने पायवाटेने आईच्या दर्शनाला येत. खूप उंचावरती असलेल्या त्या शीतकड्यावरनं बैलगाडीवरनं खाली जाणं अशक्यप्राय गोष्ट होती. पण तिने मोठ्या विश्वासाने आईजवळ हा नवस बोलली आणि तिच्या घरी निघून गेली. एका वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर बाळाचा जन्म झाला. तिला आपण केलेल्या नवसाची आठवण झाली. त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तिनं तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितली. गाडीला 2 खिल्लारी बैल जुंपण्यात आली. ते तिचा नवरा, तिचे बाळ आणि तो सालदार गडी मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीनं गडावर निघाली. त्या काळी रस्ता नव्हता. दगडधोंड्यातून ती गाडी लोटत लोटत पुढे आली गेली. खिल्लारी बैल जोडीला बैलगाडी गडावर पोहोचली. त्यानंतर ती शिवालिक तीर्थामध्ये आली. तिथे अंघोळी केल्या. सर्वांच्या अंघोळी झाल्यावर तिनं सांगितलं की मला आता मंदिर दर्शनाला जायचं आहे. मी हा गड चढून आले, तो मला आता या कड्यावरनं बैलगाडी खाली उतरवायची आहे. तिचं हे बोलणं ऐकून तिचा नवरा घाबरला. तो तिला म्हणाला, तू काय बोलत आहेस? तुला कळतं का? या अशा कड्यावरनं गाडी कशी बरं खाली उतरेल? ह्या अशा गोष्टीवरती माझा काही विश्वास नाही, असं म्हणत त्यानं त्या बैलगाडीतून येण्यासाठी नकार दिला. तो त्या बैलगाडीतून खाली उतरला. आता मात्र तिला कळेना की काय करावं, पण ती मात्र घाबरली नाही. तो सालदार गडी मात्र म्हणाला, मी जेव्हापासून त्या ताईच्या घरी काम करतो तेव्हापासून मी तिला बहीण मानला आहे. तर कोणी तिची मदत करणार नसेल तर ही गाडी मी हाकणार. ताई, मी तुझ्यासोबत येतो. कारण दोघांनाही विश्वास होता की जन्माला घालणारी माय हीच आहे आणि जीव घेणारी माय देखील हीच आहे. त्यामुळे न डगमगता ते दोघेही बाळाला घेऊन गाडीत बसले. आता ती म्हणी सप्तशृंगी मातेचा धावा करू लागली. सालगड्यानेही तिचं नाव घेतलं आणि गाडीला हाका दिल्या. एवढ्या मोठ्या कड्यावरनं गाडी जेव्हा खाली उतरली तेव्हा ती जशीच्या तशी होती. ना बैलांना काही झालं ना बैलगाडीला. गाडी जशीच्या तशी पुन्हा वर खडकावर येऊन थांबली आणि तोपर्यंत देवी तिथे येऊन पोचली होती. असे म्हणता की त्यावेळी मार्कंडेय ऋषी पोथी वाचत होते. देवी कथा ऐकत होती, पण त्यावेळेस त्या बाईने बैलगाडी खाली उतरली म्हणून देवी स्वतः तिथे येऊन उभी राहिली आणि ती गाडी जशीच्या तशी पुन्हा वर आली. कुणालाही काही दुखापत झाली नाही. त्यामुळे म्हटले जाते की आईने गुरुची अर्धी पोथी सोडून दिली म्हणून आईची मान वाकडी आहे. आई आपल्या भक्तांसाठी येऊन तिथे उभी राहिली. जशी गाडी खाली गेली तशीच ती पुन्हा वर खडकावर येऊन उभी राहिली. सर्वात पहिल्यांदा देवीने त्या गाडीला पूजले असे म्हटले जाते. पहिला मान आईनं त्या बाईला दिला म्हणून पहिला मान शीतकड्याचा आहे आणि त्यानंतर देवीच्या दर्शनाला पुढे जातात. आजही त्या गाडीच्या चाकांचा खुणा तेथे आहेत. आईच्या पावलांची निशाणं खडकावरती आहे. मला समोर मार्कंडेय पर्वत आहे. म्हणजे मनात श्रद्धा असेल तर आई तुमच्या पाठीशी नेहमी उभी आहे, हे विसरू नका. त्या सप्तशृंगी आईची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. आईच्या माहेराबद्दल एक कथा अशी सांगितली जाते. जागेश्वरी आखाडा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील अष्टभैरव हे खानदेशामध्ये सप्तशृंगी मातेच्या घरात अर्थात सिद्धचंद्र तीर्थी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी आले. त्यांच्यावरती शिवशंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, काय मागायचे आहे ते माग. त्यावर त्यांनी सांगितले, आम्हाला संतती नाही. तेव्हा भगवान शिव म्हणाले, या जन्मात तुम्हाला संतती नाही, पण या क्षेत्राचे तपपुण्य म्हणून मी तुम्हाला प्रसाद देतो. असे सांगून समोरच्या डोहात स्नान करायला सांगितले आणि त्या डोहातून कन्या निर्माण केली. अष्टभैरवांनी पाहिले. त्यांच्या पत्नीने
जोगेश्वरीने पाहिले त्या कन्येला उचलत भगवान शंकरापुढे ठेवले. भगवान शंकरांनी सांगितले, मी म्हणालो होतो ना, या जन्मात तुम्हाला संतती नाही, पण मी प्रसाद देतो. हा घ्या, सांभाळा. लहानपणाची मोठी करा. तिची त्रिभुवनात कीर्ती होईल आणि या त्रिभुवन भार कमी करण्यासाठी हिची योजना होईल. तिचं नाव त्यांनी वैजांगी ठेवलं. नंतर ती वयात आली. तिने घराचा त्याग केला. तप करण्यासाठी मार्गस्थ झाली. त्यावेळेस अष्टभैरवांनी तिला सांगितलं, कुठेतरी जाण्यापेक्षा तू ज्या ठिकाणी तुझा जन्म झाला त्या ठिकाणी जा. मग तिथून सिद्ध चंद्रवट ठिकाणी ती कन्या आली. तिने घोर तप केले. भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिवाने तिला वर मागायला सांगितले. तिने वर मागितला, या ठिकाणी शक्ती अवतार व्हावा. देवांनी माझ्याकडे मंत्रविद्या मागावी. मागितल्याप्रमाणे मी लगेच देईल आणि त्यांची 10 पट शक्ती वाढेल असे वरदान द्या. शंकरांनी वरदान दिले व तिला वज्रेश्वरी हे नाव दिले. अष्टभैरवांनी त्या कन्येला वज्रांगी नाव ठेवले होते, पण ह्या सिद्ध चंद्रवट तीर्थी तिचे नाव वज्रेश्वरी ठेवले. म्हणून सिद्ध चंद्रवट तीर्थी हा 4था महिमा वज्रेश्वरीचा जन्म सिद्ध चंद्रवट तीर्थ झाला. ती कन्या त्या ठिकाणी तप करीत असताना तिच्या जन्माचा महिषासुर वैर म्हणून तो तपभंग करू लागला. तो तपभंग करीत असताना भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले, उडव त्याचा शिर. म्हणून त्याच पुण्यस्थळी माता पार्वती सिंहारूढ होऊन अष्टभुजा अवतार घेऊन म्हणजेच आवेश अवतार घेतला. म्हणून ही जागा सिद्ध चंद्रवट तीर्थ सप्तशृंगीचे माहेर ठरलं. सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळ असलेल्या नांदुरी गावाजवळ वसलेला आहे. अनेक कुटुंबाची आराध्य दैवत असलेली सप्तशृंगी देवीचं तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या तीर्थक्षेत्र असलेले सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची 3.5 पीठांपैकी अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूप पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान असे मानले जाते. देवीचे 18 भुज सप्तशृंग रूप तेथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते. एक कथा अशी आहे, महिषासूर नावाचा असुरांचा राक्षस होता. तो राजा होता. तो अत्यंत बलवान होता. त्याला तिन्ही लोकांवर अधिपत्य गाजवण्याची इच्छा होती. त्यांना अमर होण्यासाठी तप सुरू केले. अनेक वर्ष कठोर तप केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रकट झाल्यानंतर त्यांनी महिषासुराला वर मागायला सांगितले. महिषासुराने मला अमर करा अशी प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले, असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतेच. तुला मरण कसे यावे हे मात्र तू ठरवू शकतेस. महिषासुराने सांगितलं की मला एखाद्या स्त्रीच्या हातून मरण यावं, अन्य कुणाच्याही नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. कोणत्याही पुरुषाकडनं मरण मिळाले नाही असा वर मिळाल्यामुळे महिषासूर मग माजला होता. त्याने सरळ स्वर्गावरती आक्रमण केला. इंद्राला तिथून हुसकून लावलं होतं. त्यामुळे इंद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागली. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीनं त्याचा तेथेच वध केला. सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. येथे देवीनं त्रिशूलानं महिषासुराच्या धडापासून शिर वेगळं केलं. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती आजही दिसते असे म्हणतात. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. हे मूर्ती शेंदुरानं लिपली आहे. येथे देवी सप्तशृंगी प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे आयुध धारण केलेले आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 5:30 वाजता काकड आरती होते. 7 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते 11 वार पैठणी अथवा 11 वार शालू नेसून तिचा 7 शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. तसेच पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7 वाजता सांज होते व रात्री 9 वाजता दरवाजे बंद होता. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्याला आहे. नवरात्रांनी चैत्र पौर्णिमेला, विशेषतः तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. याच
भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरासणीची चटणी वर भात भाजी पोळी हे नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेत मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्याचा असतो. या ध्वजाची सव्वान ते मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केशरी रंगाचा असतो. या देवीला 3.5 पीठातील एक महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. सप्तशृंगी येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे. ध्वजाचे मानकरी गवळी परिवार आहे. कीर्तिध्वज लावण्यासाठी दरेगावचे पाटील मध्यरात्री सुळक्यावर चढतात. समुद्रासाठी पासून तब्बल 4600 फूट इतक्या उंचीवर हा सुळका आहे. मध्यरात्री ध्वज, काठी ध्वज, देवीचे पातळ ध्वज, देवीचे नारळ असं 35 kg वजनाचे सामान यावेळी पाटलांजवळ असते. इतकं असे हे सामान घेऊन सुळक्यावर कसे पोचतात याचे कोडे अजूनही कुणाला उमगलेले नाही. तर गेल्या 500 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. दंडकारण्यात राम सीता वनवास असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथेनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीचे विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मुच्छा येऊन पडला. त्यावेळेस हनुमंतांना द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंगगड होय. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेव यांना कळते की कोणीतरी तपश्चर्या करत आहे. ते बघण्याकरिता ते दत्तगुरू यांना पाठवतात व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेवांकडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल. शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते. सविस्तर महिमा नवनाथ भक्तिसागर या पोथीत 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. उपासना केली होती. देवी भागवत ही देवीचे देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. सप्तशृंगी देवीची काही रहस्ये गडावर काग आणि नाग दिसली नाही. गडाच्या आजूबाजूला भरपूर सागाची झाडं असल्यामुळे जंगल परिसर आहे, तरी देखील नाग दिसत नाही आणि तिथे कावड्याचं दर्शन होणं देखील खूप दुर्मिळ आहे. देवीमध्ये महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी त्रिगुणात्मक आहेत. या सर्व मिळून देवीचे स्वरूप आहे. वणी गडावर सप्तमाता आहेत. 1 शिवा, 2 चामुंडा, 3 वाराही, 4 वैष्णवी, 5 इंद्राही, 6 कार्तिकेयी व 7 नरसिंही या योगमाता गडाच्या 7 शिखरावर विराजमान आहेत. गडावर मच्छिंद्रनाथांचा देवीनं शाबीर विद्येचे धडे शिकवले. त्यांची समाधी गडावर आहे. गडावर संजीवनी बुटी आहे, पण कलियुगात आईने त्या गुप्त स्वरूपात ठेवल्या आहेत. देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे. तेथे दत्त दिगंबर भेटीस येतात. त्या औदुंबराखाली शुभ्र नागराज असून त्याच्या मस्तकावर शक्तिशाली हिरा आहे. नाथा संप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे. नवनाथांची शाबरी विद्या ही देवीची देणगी आहे. गडावर तीर्थराज शिवालय आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून जे पाणी वाहिते जाते त्याचा मोठा प्रवाह तयार झाला. तीच गिरजा नदी, त्यापासून हे तीर्थ तयार झाले. यास गिरजा तीर्थ असेही म्हटले जाते. या कुंडात सर्व देवींचे स्नान केले होते असे हे पाप विनाशक तीर्थ आहे. कालिका तीर्थ हे कुंड कपारीत असून याचं पाणी थंड आहे. तांबूल तीर्थ, जिथे आईनं पानाचा विडा खाऊन थुंकली होती आणि चूड भरली होती, ते तीर्थ गडाच्या पश्चिमेला आहे. तसंच या कुंडाचे पाणी हे तांबडे आहे. देवीच्या मुखातील विड्याला खूप मान आहे. खूप कमी देवी आई ज्यांना विडा भरवला जातो. गडावर रोज देवीला विडा भरवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो विडा भक्तांना दिला जातो. भाग्यवान भक्तांना तो विडा मिळतो आणि तो विडा खायला देतात, पण विडा थुंकायचा नसतो. सूर्यतीर्थ कुंड, या कुंडाचे पाणी कायम उष्ण असते. काजळ तीर्थ, देवीचं डोळ्यातील काजळ येथे धुतले गेले. या कुंडाचे पाणी काळेभोर आहे. सप्तशृंग पर्वता शेजारी नांदुरी गावाचे एक पर्वत आहे. त्यास खिंडारी आहे असे म्हणतात की देवी दैत्य युद्धात देवीचा त्रिशूलाचं ते खिंडार पाडले आहे. महिषासूर वधानंतर देवी तांडव करू लागली. तिचा क्रोध शांत करण्यासाठी शंकर मासांच्या ढिगाऱ्यात पडून राहिले. त्यांच्या छातीवर देवीनं पाय दिला. तेव्हा तिनं विचार केला की पाय पडून हाडांचा चुरा नाही झाला, ही छाती पतीची असावी आणि पतीवरती पाय ठेवल्यामुळे अरे रे नवरा असे म्हणत तिने जीभ बाहेरही काढली. युद्धामुळे थकलेले हे रूप विसावा घेण्यासाठी रम्य अशा वणीगडावर आले आणि 18 हातांसह विसावले. मार्कंडेय मुनींच्या काळी दुष्काळ पडला होता. तोही
वाळात म्हणून मार्कंडेय यांचे बंधू यांनी देवीचा अभिषेक थांबू नये म्हणून कावडीनं पाणी आणले. नित्य देवीचा अभिषेक केला. कावडीची सुरुवात शरद पौर्णिमेपासून केली म्हणून भक्त कधीही दुष्काळ पडू देऊ नये म्हणून कोजागिरीस कावड आणतात आणि देवीचा अभिषेक करतात. गडावर खवराचा वृक्ष आहे. त्यावर शाबरी विद्येच्या तांत्रिक 52 देवता विराजित आहे. पण तो वृक्ष अदृश्य स्वरूपात आहे. पण योग्य उपासनेने तो जागृत होतो. देवीच्या दैत्यांच्या हाडांचा चुरा केला. त्यापासून हळद आणि कुंकू बनवले आणि सांगितले की जी स्त्री कुंकवासह हळद कुंकू लावील ती प्रेत योनीतून वाचेल. झेंड्याची निशाणी घेऊन गवळी परिसरातील एक जण सुळक्यावर जातो, पण कुणालाही ते कळत नाही की ती व्यक्ती कुठून जाते. देवीचं मंदिर पूर्वी रात्री लवकर बंद होईल असे मानले जात होते. सिंहराज स्वतः देवीच्या भेटीला नेहमी येतात. त्याचे डरकाळीचा आवाज स्पष्टपणे ऐकू यायचा असेही तेथील आदिवासी सांगतात. देवीची मान वाकडी आहे कारण समोर मार्कंडेय मुनी सप्तश्रीचे पाठ वाचत होते आणि ती माता कान देऊन ऐकत आहे. त्यामुळे मातेची मान झुंकली आहे आणि डावा हात कानावर ठेवून आदिशक्ती मार्कंडेय मुनीचा कथासार ऐकत आहे. आईची कला निराळीच आहे. आई सकाळी बाल स्वरूपात, मध्य दिवसावर तरुणी, दुपारी वयस्कर आणि संध्याकाळी वृद्ध भासते. देवीचं माहेर खानदेश आहे. हे तिचे सासर वणी आहे. आईचे ध्यान आपल्या माहेराकडे लागलेले आहे असे म्हणतात. जेव्हा तिची माहेरची लोक येतात तेव्हा तिचे स्वरूप अधिकच खुलते आणि जेव्हा माहेरची माणसं परतीला निघतात तेव्हा आई रडकी होते. गडावर रडतोंडी नावाचा घाट आहे. नांदुरी गडावर जायला महिषासुर वधानंतर आईसाहेब वणी गडावर विश्रांतीसाठी आले असतात. डोंगर दऱ्यांचा भाग मग ती अवघड वाट चढताना आईसाहेब चक्क रडल्या असे म्हणतात. म्हणून त्या वाटेला रडतोंडी असे म्हणतात. रडतोंड्या 3 मार्गात आहेत. एक आहे नाहुरी मार्ग, दुसरा आहे वणी मार्ग आणि तिसरा आहे मार्कंडेय पर्वताकडनं येणारा रस्ता. आईचं हे स्वरूप प्रथम दृष्टीस पडलं ते गायी चारण्यासाठी गडावर आलेल्या गवळी बांधवाला. त्याची एक गाय अचानक गायीमधून निघून अवघड अशा ठिकाणी चरण्यासाठी गेली. हे कित्येकदा बघितलं. तो तिथे गेला असताच त्याने तिथे भले मोठे मधाचे पोळे दिसले. तो आनंदित झाला, पण मधाच्या पोळ्यात काठी खुपसून असता काठीच्या टोकाला सिंदूर लागले दिसून आलं. मग झाड पाचोळा बाजूला केल्यावर त्याला आदिमाईचे स्वरूप दिसले. आदिमाया त्याला बोलली, मी या गडावर आधीच होते. माझी पूजा करणार कोणी नव्हतं. माझ्या दर्शनानं भाग्य तुला लाभलं. आता माझी नित्य पूजा होणार. तुझ्या गवळी घराण्याला कधीही हानी पोचणार नाही आणि भक्त देवीच्या दर्शनाला यायला लागतात. देवीची महिमा दूरवर पसरल्या गेली. दीक्षित आणि देशमुख कुटुंबीय देवीची सेवा करत आहे. तसेच गवळी परिवाराला ध्वजाचा मान मिळाला. सप्तशृंगी मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यात परतीच्या मार्गावरती श्री काल भैरव महाराज विराजमान आहेत. आदिशक्ती संरक्षणासाठी तेथे आहे. तसेच गडावर मारुती आणि इतर 11 रुद्रही आहेत. अशी आहे ही सप्तशृंगी मातेची कथा. माहितीपूर्व वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये जय सप्तशृंगी माता लिहायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. जय गजानन माऊली. जय दुर्गा माता.